हाय गाइस, व्हाट्स अप, वेलकम बैक टू माय चैनल। नहीं, हर बार यही करते ना, कुछ अलग करते आज। আপোনাৰ বহুত वेलकम आसे मूड चैनल। अब आया ना मजा। आज के इस वीडियो में पब्लिक में पहली बार लाइफ में एक्सप्लोर करने निकले वेज खाना। आज तक जितने फूड वीडियोस बनाया ना, ऐसी आइटम कभी नहीं खाया मैं। तुम्हारा भाई वेजिटेरियन है, तो जो भी शहर में जाता वहाँ का बेस्ट फूड एक्सप्लोर करता है। तो अपन एक फूडी इंसान है, तो क्यों ना यारो वहाँ का खाना तो एक्सप्लोर करना ना यारो। जबरदस्त आइटम खाया मैं, बहुत प्यारे लोगों से मैं मिला हूँ वहाँ पे। ओहो, बिना किसी देरी के चालू करते पहुंचते अपने सबसे पहले स्पॉट। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेले आहेत पाणीपुरी आणि शेवपुरी बघा खायला। तर आता आपण इथे 5 वर्ष जुनं दुकान आहे, तर आता नवीन केलेलं आहे। तर आपण आता इथे पाणी शेवपुरी खाणार आहे। तर बघूया शेवपुरी कशी लागते मी तुम्हाला सांगतो। आणि आतमध्ये काका बसलेले आहेत, त्यांना पण आपण विचारूया कशी लागते आणि ते कधीपासून इथे खातात। अंकल, आप कितने साल हो इधर से खा रहे हो? इधर से मेरे को 4-5 साल हो गया। हाँ, खाते हो। इधर का क्या पसंद है आपको? सेवपुरी पानीपुरी ज्यादा खाता हूँ। सेवपुरी ज्यादा खाते हो कि पानीपुरी ज्यादा? सेवपुरी गोल में सेवपुरी ज्यादा। गोल में ज्यादा खाते हो क्या? हाँ, तो अंकल को सेवपुरी पसंद है, तो अपन भी सेवपुरी खाएंगे इधर का। चलो अभी सेवपुरी बनाने बोलते। Over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. Break out, I've got to see. Spent all my life holding all of it closely. तर मित्रांनो, जरा इथे माझा प्रॉब्लेम झालेला, तर माझा इथे आवाज रेकॉर्ड नव्हता झाला, म्हणून मी हा आवाज वेगळा लावलेला आहे। तर ही शेवपुरी आपण घेतलेली होती, एकदम भारी लागत होती। पुऱ्या वगैरे एकदम भारी होत्या, तिखट पाणी विथ गोड पाणी हे दोन्ही एकदम मस्त होतं, म्हणून आपल्याला खूप चांगली लागली। तर आता तुम्हाला जर मला आवडले, तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही पण तिकडे जाऊन व्हिजिट करा, खावा। तर मित्रांनो, आता आपण शेवपुरी खाल्ली, आता आपण दुसऱ्या ठिकाणावर आलेलो आहे दाबेली खायला। तर आपण तिकडे जाऊन आता दाबेली पहिले खाऊया, कारण की आता जास्ती गर्दी पण नाही आहे, कारण की आपण अशा टायमिंगवर आलो की गर्दी नको करून काय आपला व्हिडिओ शूट पण करायला पाहिजे त्यासाठी। तर आता त्या दादाचा हात पण थोडा फास्ट चालतो, तुम्ही तो दाखवतो त्याला। आता आपण दाबेलीवर जाऊया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता दादाचा हात थोडा फास्ट चालतोय। दाबेली आता आपण खाणार आहे, एकदम टेस्टी वाली दादाच्या हाताची। बंद कर। Burning the bridge that keeps us. I'm here and I'm feeling. तर मित्रांनो, तुम्ही त्या दादाचा हात बघितला केवढा फास्ट चालू होता। तर आता आपण बटरवाली दाबेली घेतलेली आहे, कशी लागते ते मी तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, याच्यात बरोबर एकदम बटरचा स्वाद पण येतोय, आणि बाजूला जे त्याने शेव लावले ना, त्याच्यामुळे अजून टेस्टी लागतं, आणि आतमध्ये कांदा वगैरे आहे। तर फक्त यात ना मला ते कुठलाही ड्रायव्हर हे असते ना, ते आहे का नाही ते माहित नाही, नाव पण नाही मला आठवत आहे। हा, तर डाळिंब आहे का नाही समजत नाही, कारण की पण एकदम भारी लागते आणि बटरचा स्वाद पण येतो ह्याच्यात, एकदम प्रॉपर आहे।
आणि एकदम क्रिस्पी लागते. तुम्ही पण इथे येऊन व्हिजिट करून जावा, कारण की एकदम भारी लागते, बटरचा स्वाद येतोय. तर आता आपण हे खाऊन झालं, आता आपण नेक्स्ट स्टॉपला जाऊया, बघूया नेक्स्ट आपण काय खातो ते. चला भाई, कचोरी देतो कटावा. हाँ खाने का कितने का है? Exaggerated, that's what you assume. The story's over now, I must conclude. I am conflicted, watching where I step. तर मित्रांनो, आपल्याला कचोरी, आपण कचोरी ऑर्डर केलेली, पटकन कचोरी पण दिली, कट कचोरी, तर एकदम भारी लागते. तर आता आपण आलो बिकानेर. बिकानेर नाव आहे, तुम्हाला पाहिजे तुम्ही पण, एकदम चांगली लागते. तर आपण बघूया टेस्ट करून. तर मित्रांनो, ही कट कचोरी आहे ना, म्हणून सगळा दही, गोड चटणी आणि तिखट चटणी एकसाथ मिक्स होऊन मस्त टेस्ट येते, म्हणून याला खूप चांगला स्वाद येतो. आणि वरतून शेव पण टाकले ना, त्यासाठी. तर एकदम भारी लागते. तुम्ही पण, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण या बिकानेरला, एकदम भारी लागते. फक्त 25 रुपये ही प्राइस आहे. तर आता आपण अजून थोडी खाऊया आणि इथून नेक्स्ट स्टॉपला जाऊया. तर मित्रांनो, इथे जिलेबी भेटते, ढोकळा भेटतो, परत समोसा, वडापाव, भजी, परत अजून इथे तीन पदार्थ आहेत या साईडला. हा एक आहे आणि एक जिलेबी कुठली भेटते हे माहीत नाही. हा परत आपला ह्याचा वडा आहे. अशा एवढे इथे फ्लेवर भेटतात आणि या साईडला पेढे वगैरे भेटतात. Still hanging in the balance, not the life I want to live. I want to take it all, standing tall. Fear I weighed the person you are. Oh, break out, I've got to see. Spent all my life holding all of it closely. I played it in a sense, a feel of discontent. I'm finally facing it all. तर मित्रांनो, आपण डायरेक्ट आता टोस्ट सँडविचवर आलेले आहेत. तर आपण टोस्ट सँडविच टेस्ट करूया आणि सांगूया कसं काय लागते ते. मस्त एकदम बटर लावून आहे. तर मित्रांनो, एकदम भारी टेस्ट येते. 10 आउट ऑफ 9. आणि थोडीशी आतली भाजी थोडीशी बरोबर नाही, पण एकदम बाकी सगळं भारी आहे. म्हणजे त्यात टॅमॅटो आहे तर थोडं हे नाही वाटत आहे, पण बाकी सगळं एकदम भारी आहे. चटणी वगैरे. तर तुम्ही मग इथे विजिट करून जावा, बाकी सगळं लागतं, चांगलं लागतं. तर तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपरली फ्राय केलेला आहे, म्हणजे गरम बिरम झालेला आहे. चटणी पण एकदम भारी आहे याची. टोस्ट सँडविच खाल्ला. तर तंदुरी वडापाव खाणार आहे. आपल्याला जाता आपण दिसला, मला खूप दिवस झाला खायचा पण होता. तर आपण तंदुरी वडापाव खाऊया, कसा लागतो तुम्ही तुम्हाला सांगतो. चला आता आपण पहिले तंदुरी वडापाव खायला जाऊया. कोणत्या प्रकारचे वडापाव आहेत आपल्याजवळ? माझ्याकडे तंदूर वडापाव आहे, हा, तंदूर शेजवान वडापाव आहे, हा, तंदूर चीज माई वडापाव आहे, हा, तंदूर बार्बीक्यू वडापाव आहे, हा, तंदूर पेरी पेरी वडापाव आहे, तंदूर स्पेशल वडापाव आहे,
अजून वडापाव साधा आहे, बटर वडापाव आहे आणि शेजवान वडापाव आहे. आम्हाला तंदुरी वडापाव द्या. Over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. Break out, I've got to see. Spent all my life holding all of it closely. I played it innocent, a feel of discontent. I'm finally facing it all, fearless. तर मित्रांनो आता आपला तंदुरी वडापाव आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त वरतून क्रीम वगैरे, आतून पण चीज वगैरे टाकून दिलेलं आहे, क्रीम, गाजर. तर आपण टेस्ट करून बघूया. खूप हेवी पण आहे. तर वसईमध्ये हा पहिल्यांदा असा तंदुरी वडापाव आहे. ते एकदम भारी लागतोय टेस्ट पण, आणि यात जे चीज आणि जे क्रीम आहे ना ते एकदम यात बरोबर मेल्ट झाले, मिक्स झालेले आहे. तर एकदम भारी लागतोय. तर ते चीज आणि जे क्रीमचं आहे ना त्यात मिक्स होऊन एकदम क्लास लागतोय वडापाव. वसईमधला सर्वात भारीतला वडापाव आतापर्यंत खाल्लेला आहे. तो खूप चांगला लागतोय. तर तुम्ही पण या, व्हिजिट करून जावा. खाऊगल्लीच्या एकदम एंडिंगला आहे. ती तंदुरी वडापाव करून दाखवा. तर मित्रांनो एकदम मस्त वडापाव आहे आणि आतापर्यंत खाल्लेला सगळ्यात महाग पण वडापाव आहे, 40 रुपयाचा. तुम्ही पण या आणि नक्की खाऊन जावा, कारण खूप चांगला लागतोय 40 रुपये प्रमाणे. आणि वेगवेगळे प्रकार पण आहेत, तुम्हाला जसे सांगितले मागाशी 6 ते 7 प्रकार आहेत. एकदम भारी भारीतले व्हरायटी खूप चांगल्या आहेत. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो तुम्ही अख्खी आपली व्हिडिओ बघितली, एकदम चांगली होती. सगळं काय खाल्लं ते सगळं चांगलं होतं. जे लास्टला तंदुरी वडापाव खाल्ला तो सगळ्यात क्लास होता, तो 1 नंबरवर येतो. परत पाणीपुरी, परत सँडविच, आपलं हे काय बोलतात दाबेली, मग परत कचोरी, आणि मग परत लास्टला सँडविच येते. आणि सँडविच लास्टला म्हणजे आतून ते कांद्यानं टॅमॅटो होता ना, तर मला एकदम एवढं बरं नाही वाटलं. तर बाकी सगळं भारी होतं. तंदुरी वडापाव एकदम क्लास होता. तर तुम्ही पण कधी येतील तेव्हा नक्की खावा. तर आपली ही ब्लॉगची एंड आहे व्हिडिओची. तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. सबस्क्राईब करा बोल. नीट जोरात बोल. नीट बोल. नीट बोल. सबस्क्राईब करा. काय करा? हा काय करा? लाईक, शेअर, सबस्क्राईब. हा.